सांगली बायपास मार्गावर असलेल्या शिवशंभू चौकाजवळील एका वॉटर पार्कमधील 3 रूम फोडून चोरट्यांनी त्यात असलेले 2 AC, 4 सिलिंग फॅन आणि वायरिंगचे साहित्य असा एकूण 54,000चा मुद्देमाल लंपास केला आहे आणि सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक 8 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 10 जानेवारी या कालावधीत पार पडली आणि या प्रकरणी ऋषिकेश दीपक जाधव वय वर्ष 30 राहणार खणबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील बायपास मार्गावर शिवशंभो चौक जवळ जाधव यांचे ॲग्रो टुरिझम वॉटर पार्क आहे। या वॉटर पार्कमध्ये वेगवेगळ्या रूम्स आहेत आणि बुधवार दिनांक 8 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 10 जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंटेनर रूममधील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। 3 रूमचे दरवाजे, 2 AC, 4 सिलिंग फॅन आणि वायरिंगचे साहित्य असा एकूण 54,000चा मुद्देमाल चोरून पोबारा केला आणि सदर चोरीची घटना निदर्शनास येताच वॉचमन अमान खुर्जेकर यांनी याची माहिती जाधव यांना दिली। यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।